नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, त्याचा विषय स्पिरिट गाईड्सने असा दिलेला आहे. पिक अ कार्ड रीडिंग आहे हे. आणि प्रश्न तुम्ही विचारायचा आहे, आज एनिथिंग, त्याचं येस और नो असं उत्तर अपेक्षित आहे इथून. सो त्यासाठी मी इथे 5 फाईल तयार केलेल्या आहेत. त्यांना मी क्रिस्टली देईन. तुम्ही इंट्युटिव्हली सिलेक्ट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टाईम स्टँड आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रीडिंग पाहता येईल. सो आता आपण त्या फाईल्स काय आहेत ते आपण मी रिव्हील करते. सो या 5 फाईल्स आहेत. आपण त्यांना क्रिस्टली देऊया. फाईल नंबर 1 महाकाली हे चित्र आहे आणि त्याला मी क्रिस्टल देते लापिस लाजुली. फाईल नंबर 2 स्त्री बाला हे चित्र आहे काली मातेचं आणि त्याला मी क्रिस्टल देते कार्नेलियन. फाईल नंबर 3 मातंगी हे चित्र आहे आणि त्याला मी क्रिस्टल देते आहे ग्रीन जेड. फाईल नंबर 4 गौरी देवी हे रूप आहे. त्याला मी क्रिस्टल देते अमेथाइस्ट. आणि फाईल नंबर 5 दक्षिणा हे चित्र आहे. हे कालीमातेचं रूप आहे. त्याला मी ब्लॅक ऑब्सिडियन हा क्रिस्टल देते. सो ह्या चित्रावरून किंवा क्रिस्टलवरून सिलेक्ट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाईम स्टँड सिलेक्ट करून त्याचं रीडिंग पाहता येईल. दुसरं म्हणजे प्रश्न ज्यावेळी तुम्ही विचाराल त्यावेळी एक काळजी घ्या की 2 प्रश्न एकामध्ये किंवा आयदर ऑर नाहीतर नॉर अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका. प्रश्न सुटसुटी असू दे म्हणजे तुम्हाला ते रीडिंग रेझोनेट होईल. दुसरं म्हणजे जास्तीत जास्त पॉसिबिलिटीज विचारा. मला जॉब मिळण्याच्या काय पॉसिबिलिटीज आहेत, कारण ही टॅरो कार्ड हे लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती चालतं. त्यामुळे इथे एनर्जी कळते. आपली एनर्जी काय आहे, आपले आत्ताची जी एनर्जी असते ना त्यावरती आपलं फ्युचर अवलंबून असतं. त्यावरती आपल्या ॲक्शन्स घडतात. सो एक रियालिटी आपल्यासमोर दिसते. सो पॉसिबिलिटीज विचारा असं. ओके, सो आपण स्टार्ट करूया. तुम्ही इंट्युटिव्हली सिलेक्ट करा. तुम्हाला क्लोजअपमध्ये अजून दाखवते कार्ड्स. फाईल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचा क्रिस्टल आहे लापिस लाजुली आणि तुमचं कार्ड आहे महाकाली. बॉटम ऑफ द डेक डेव्हिलचं कार्ड आहे तुम्हाला. द स्ट्रेंथ, Knight of Cups, 5 of Cups, 9 of Wands, 10 of Cups. लास्ट कार्ड 10 ऑफ कप्सचं आहे. सो इथे एक इमोशनल फुलफिलमेंट आहे, कंटेनमेंट आहे. सगळं काही प्राप्त झाल्यानंतर मन जसं आनंदी असतं ना ते आहे. सो कदाचित हा तुमचा पॉझिटिव्ह आहे. स्टील पण आपण पाहूया. मून मेसेज आहे मेडिटेट अँड कंटेम्पलेट. आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे युअर लव्ड वन आर सेफ. लेट गो ऑफ युअर फिअर अँड वरी फॉर युअर लव्ड वन. आय एम लुकिंग आफ्टर देम. ट्रस्ट हे एक चित्र आहे आणि अनफिनिश्ड हे एक चित्र आहे.
सो बॉटम ऑफ द डेक डेव्हिलचं कार्ड आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये कसली तरी भीती आहे, मे बी एन्झायटी असेल किंवा एक तुमचे इमोशन कुठेतरी सप्रेस आहेत असं दिसतं आहे. कुठल्या ना कुठल्या तरी एखाद्या गोष्टींमध्ये तुम्ही जखडले गेले आहात काही सिच्युएशनमध्ये, की एक दुसरं हे 5 ऑफ कप्सचं कार्डसुद्धा तसं सांगतं आहे. काहीतरी गेलेल्याचं दुःख आहे, एखाद्या गोष्टीचं नुकसान झाल्याचं दुःख आहे, पण अगदीच पूर्ण परिस्थिती हाताबाहेर नाही आहे हेही एक कार्ड सांगते. अजूनही ती सावरण्यासारखी आहे. दुसरं म्हणजे 9 ऑफ वॉन्ड एक सांगतं की काही एक त्या नकारात्मक गोष्टींमुळे मे बी कदाचित एक तुम्ही स्वतःभोवती एखादी बंधनं, एक स्वतःच्याच विचारांची बंधनं घालून घेतलेली असू शकतात, किंवा मग हे कार्ड असंही सांगतं आहे की एक कुठली ती अनामिक भीती तुम्हाला वाटते. तर तुम्हाला पहिलंच कार्ड स्ट्रेंथचं आहे की इथे तुम्ही जी काही तुमची सिच्युएशन असेल, कठीण सिच्युएशन असेल, त्याला तुम्ही फायनल कार्ड 10 ऑफ कप्स म्हणजे त्याच्यावरती तुम्ही कंट्रोल मिळवणार आहात, त्या सिच्युएशनवरती कंट्रोल मिळवणार आहात. मे बी तुम्हाला एखाद्या वेळी कदाचित एक त्या सिच्युएशनमुळे तुम्हाला तुमच्या फॅमिलीच्या सिक्युरिटीबद्दल किंवा एक काही वाटू शकतं, किंवा एक कदाचित काही डिपेंडन्सी असू शकते. मे बी कुठेतरी एखादी गोष्ट एक पूर्ण होता एक हातातून निघून जाईल की काय, अगदी ऐन वेळी एक क्लायमॅक्सलाच असं काहीसं एखादे भीती दाटून आलेली असू शकते. तर तुम्हाला एक मेसेज आहे की मेडिटेट अँड कंटेम्पलेट, की एक थोडंसं मेडिटेट करा, की जेणेकरून तुम्ही एक थोडं बॅलन्सिंग व्हाल एक त्या सिच्युएशनमध्ये, आणि एक थोडं कंटेम्पलेट म्हणजे विचार करा, सारासारा विचार करा, सर्व परिस्थितीचा एक इंट्रोवर्ट होऊन विचार करा. हे स्ट्रेंथचं कार्ड तुम्हाला आहे ना इंटेलेक्च्युअल वापरायला सांगतं आहे, की एक कुठलीही कठीण परिस्थिती तुम्ही डिप्लोमॅटिकली हँडल करू शकता, त्यावरती कंट्रोल मिळवू शकता. फक्त तुम्हाला प्रथम स्थिर होण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, नाईट ऑफ कप्स हे तुम्हाला सांगते की एक गुड रिलेशनशिप तुमच्या इथे, एखादं नातेसंबंध मे बी, किंवा एखादी इमोशनल ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते आहे. सो त्या दृष्टीने त्याचा एक विचार करून एक तुम्ही स्वतःला एक बॅलन्स करा असं सांगतं आहे. आणि दुसरं म्हणजे, आणि ह्या एन्झायटीवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. सो एक ट्रस्ट ठेवा डिवाईनवरती, परमेश्वर तुमच्या सपोर्टला आहे. एक तुमचं हे चित्र आहे ना हे पूर्णत्वाला येणार आहे, कारण 10 ऑफ कप्सचं कार्ड आहे. सो एकदम संपूर्ण सगळ्या प्रकारची फुलफिलमेंट दाखवणारं कार्ड आहे 10 ऑफ कप्स. सो इथे तुम्हाला मेसेज आहे की आहे त्या परिस्थितीतून कुठेही एस्केप करण्याचा प्रयत्न करू नका. तर जी काही आहे सिच्युएशन ती पॉझिटिव्हली फेस करा. तुम्ही त्यावरती कंट्रोल मिळू शकता, बॅलन्स मिळू शकता, एक विश्वास ठेवा. मे बी कदाचित तुम्हाला अचानकपणे एखादी मदतही मिळून जाईल त्या दृष्टीने. सो ओव्हरऑल तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना ते इथे होकारार्थी आहे असं दिसतं आहे. सो फक्त एक तुम्हाला एक स्वतःचं इनर स्ट्रेंथ वापरण्याची गरज आहे, असा हा तुम्हाला मेसेज आहे की परिस्थितीने किंवा एक ठराविक प्रोसेसमधून तुम्हाला जावं लागणार आहे. नाईट ऑफ कप्स सांगतात की तुम्हाला एक जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळी एखादी ऑपॉर्च्युनिटी, इमोशनल ऑपॉर्च्युनिटी वगैरेच येईल, पण एक कप्स आहे म्हणून मी तुम्हाला एक सांगा, काहींच्या बाबतीत असं असू शकेल की एखादी ठराविक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधून तुम्हाला जायचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही स्वतःचं एक स्ट्रेंथ अंगी बाणवण्याची गरज आहे. ती एक प्रोसेस झाल्यानंतर आयुष्यामध्ये आनंदच आहे, किंवा ती एक प्रकारची प्रोसिजर असू शकते, एक प्रकारची फेज असू शकते, लाईफ फेज आहे की त्यावरती ती पास होण्यासाठी एक मनाचं स्ट्रेंथ तुमच्याकडे असू द्या असं आहे. सो ह्या परिस्थितीतून तुम्ही एनी टाईम बाहेर येऊ शकता. ही जी डेव्हिलची सिच्युएशन आहे ना सध्या, त्या परिस्थितीतून तुम्ही एनी टाईम बाहेर येऊ शकता. इनफॅक्ट त्याच्यावरती कंट्रोल फर्स्ट ऑफ ऑल मिळवणं हे गरजेचं आहे, असा इथे ओव्हरऑल मेसेज आहे. सो पाईल नंबर 1 तुमचं आन्सर येस आहे. फक्त तुम्ही इनर स्ट्रेंथ, एक स्वतःचं करेज वापरा, हा तुम्हाला गायडन्स आहे. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमचं कार्ड आहे स्त्री बाला, आणि कार्नेलियन हा तुमचा क्रिस्टल आहे.
एक्झॉशनचं एक 9 ऑफ वॉन्ड हे बॉटम ऑफ द डेक आहे. द फूलचं कार्ड आहे. ॲडव्हेंचर, पेज ऑफ पेंटॅकल्स, 4 ऑफ स्वॉर्ड, पोस्टपोनमेंट, किंग ऑफ स्वॉर्ड, कंट्रोल, आणि द ड्रीम म्हणजे 6 ऑफ कप्स, द ड्रीम हे कार्ड आहे. मून मेसेज आहे द टाईम टू गिव्ह रॅदर दॅन टेक. आर्केंजल मायकल यांचा तुम्हाला मेसेज आहे रिगेन युअर फोकस. ट्रायबल लाईफ मॅटर्स आर डिस्ट्रॅक्टिंग यू फ्रॉम युअर गोल्स. आर्केंजल मेटाट्रॉन अँड आय आर हिअर टू हेल्प यू स्टे ग्राउंडेड. रुइन्स एक आहे कार्ड, आणि लक एक कार्ड. सो लकचं कार्ड तुम्हाला आहे. दुसरं म्हणजे द ड्रीमचं कार्ड आहे, 6 ऑफ कप्स. 6 ऑफ कप्स हे एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी देते आहे, तुमचं एक स्वप्न साकार होतं आहे असं काहीचा अर्थ आहे. सो मे बी पॉझिटिव्ह आहे. एक्झॉशनमधून ही 9 ऑफ स्वॉर्ड, 9 ऑफ वॉन्डची एक्झॉशनची एनर्जी आहे. एखाद्या गोष्टीवरती मे बी तुम्ही काही कामं करत असाल, एखादी गोष्ट अचीव करण्याचा प्रयत्न करत असाल, मे बी काही असू शकतं, करिअर असू शकते, रिलेशनशिप असू शकते, नातेसंबंध असू शकतात. सो कुठल्याही बाबतीत असेल, एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करत असाल किंवा मे बी काहीही असू शकतं की ज्याच्यामध्ये आता एक्झॉशनची एनर्जी तुम्ही फेस करताय, ती एक बॉटम ऑफ द डेक दाखवते आहे. म्हणजे तुम्ही एक्झॉस्टेड झालात, खूप प्रयत्न करताय, काहीतरी जे तुम्हाला हवं आहे ना ते एक मिळताना बरेच डिस्टर्बन्स येत असतील. मे बी तुम्हाला थांबून एक नव्याने एक परत पॉवर स्वतःची जोडून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी असेल. असं वारंवार तुम्हाला एक त्या गोष्टीवरती काम करावं लागतं आहे. पण ही 9 ऑफ वॉन्ड ही मून इन सॅजिटेरियसची पण एनर्जी आहे. सो एक ऑप्टिमिझम तुमच्यामध्ये इनबिल्ट आहे, कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे. हे सबकॉन्शियस माइंड आहे तुमचं. सो त्या पॉझिटिव्हिटीमुळे तुम्ही परत एकदा बाउन्स बॅक करून एखाद्या गोष्टीमध्ये प्रयत्न करता. हा एक तुमचा स्वभाव आहे. तुम्ही थकत नाही आहे कुठल्याही परिस्थितीला, जुमानत नाही. जोपर्यंत रिझल्ट तुम्हाला तसे दिसत नाही तुमच्या मनासारखी, तोपर्यंत तुम्ही त्या परिस्थितीची हार कधी मानत नाही. हा तुमचा इनबिल्ट स्वभाव आहे. खूप करेज असेल तुमच्यामध्ये, एक परिस्थितीशी लढण्याचं एक खूप स्ट्रेंथ आहे. तर फूलचं कार्ड असं दाखवतं की आता प्रोग्रेसचा पिरियड चालू झाला आहे, एक नवीन बिगिनिंग आहे, ही कसली तरी एक नवीन सुरुवात आहे. मे बी तुम्ही परत एकदा नव्याने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करून झोकून दिलं आहे, पुढचा मागचा न विचार करता. एक प्रकारे ॲडव्हेंचरच आहे. हा पेज ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे तुम्ही भौतिकदृष्ट्या काहीतरी जे अचीव करण्याचा प्रयत्न करताना ते एक प्रकारे ॲडव्हेंचरच आहे की ते तुम्हाला सतत काही ना काही झुंजत राहावं लागतं. एखाद्या अरण्यामधून आपण मार्ग काढत जाणं की पुढे काय येईल, कुठलं संकट येईल आपण काही सांगू शकत नाही आहे. ते एक प्रकार जसं ॲडव्हेंचर असतं ना की एक तो जो टॉर्चचा प्रकाश असतो ते तेवढंच काहीतरी आपल्याला उजेडात असतं. काही गोष्टी आपल्याला ह्या रूनचं कार्डसुद्धा सांगतं, काही गोष्टी असतात ती आपल्या लाईफमध्ये की ज्या आपल्याला माहीत नसतात किंवा ते त्याचा इग्नोरन्स असतो. जे फॅक्ट्स आहेत ते मे बी कुठेतरी लपवले गेलेले असतात, मे बी कदाचित उजेडात येत नाहीत किंवा तुमच्याबद्दलची काही ट्रूथ आहेत, सत्य आहेत, ती समोर न आल्यामुळे कुठेतरी परिस्थिती तुम्हाला एक बिकट सहन करावी लागते किंवा ते तुम्हाला व्यक्त करता येत नाही, व्यक्त होण्यासारखी एक परिस्थिती येत नाही, असंही असू शकतं. सो एक काही गोष्टी आहेत ह्या जशा ह्या किल्ल्यामध्ये कसा अंधार आहे, त्या अंधारासारख्या काही गोष्टी त्या अंधारातच राहतात, एक त्या उजेडात येत नाही. बाहेर कितीही सूर्योदय आले गेले
तरी काही गोष्टी ह्या तिथेच एक ती गुपित असल्यासारखे राहतात आयुष्यामध्ये. सो एक प्रकारचं तर तुम्ही ॲडव्हेंचर मे बी करत असाल लाईफमध्ये की आणि आणि हा टॉर्च आहे जो तुम्ही स्वतः उजेड करताय त्यातून मे बी तुम्ही तुमचं विजडम वापरताय, तुम्ही तुमचं स्ट्रेंथ वापरताय, तुम्ही एक स्वतःची ताकद एकवटून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करता येईल. मे बी कुठलीही सिच्युएशन असेल. 4 ऑफ स्वोर्ड पोस्टपोनमेंटचं कार्ड हे तुम्हाला एक प्रकारे इंट्रोस्पेक्शन करा, रिगेन युअर फोकस हे जे म्हटलं आहे ना आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे ना, हाच एक प्रकारे दुसऱ्या प्रकारे हा इथे व्यक्त झालेला आहे 4 ऑफ स्वोर्डमध्ये. 4 ऑफ स्वोर्डमध्ये आहे की तुमचे विचार आहेत ना हे जरा थांबवून किंवा जो काही मे बी तुमचं एक्झॉशन असेल सो तिथे कुठेतरी थांबून ना तुम्ही एक स्वतःचे इंट्रोस्पेक्शन करा. एक जी परिस्थिती आहे ना त्याचा पूर्णपणे एक साकल्याने विचार करा की तिथे तुम्हाला कसा कंट्रोल घेता येईल. तर किंग ऑफ वॉन्ड हे इंटेलेक्च्युअल इंटेलिजन्स दाखवते, हे मिलिटरी इंटेलिजन्स आहे. किंग ऑफ वॉन्ड नाही, किंग ऑफ स्वोर्ड्स हे विचारांचे इंटेलिजंट आहे. इथे तुम्ही तुमचे मिलिटरी इंटेलिजन्स म्हणजे एखादी गोष्ट जसं मिलिटरीमध्ये कसं तुम्हाला जिंकायचंच आहे हा विचार करून जशा गोष्टी प्लॅन केल्या जातात, बारकावे पाहिले जातात, हे तशा प्रकारचे इंटेलिजन्स. सो तो तसा विचार करायचा इन कंजंक्शन टू 4 ऑफ स्वोर्ड आहे. सो तशा प्रकारचा एखादा विचार तुम्हाला करायचा आहे की सगळ्या गोष्टी ह्या अशा प्लॅनिंगमध्ये की कुठली गोष्ट तुमच्या आडवी येता कामा नये. जे काही तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करायचा असेल ना तिथे तुम्ही तुमचं इंटेलिजन्स जातो, ते तुमचं लॉजिक वापरायचं आहे. इथे एक थोडंफार ते आहे की प्रॅक्टिकलिटी एकतर आयुष्य जगताना प्रॅक्टिकली तुम्हाला काय करावं लागेल किंवा मे बी काय आहे ते तुम्हाला एक तो विचार करायचा आहे असं. कारण का तर हे एक्झॉशन होत आहे. मे बी कदाचित तुम्हाला एक तुमचे व्ह्यूज सगळे स्कॅटर्ड असतील, एक तुम्ही तुमचे फोर्सेस एका पर्टिक्युलर दिशेने वापरत नाही आहात, मे बी तसा काहीतरी अर्थ असू शकतो. सो तिथे तुम्हाला एक कंट्रोल ठेवण्याची गरज आहे असं इथे. ते त्यासाठी तुम्ही स्वतः मेडिटेट करू शकता. हे 4 ऑफ स्वोर्डचं कार्ड हे मेडिटेशनचं पण आहे. सो तिथे तुम्ही थोडंसं स्वतःचा मेडिटेट करा. 6 ऑफ कप्स हे तुम्हाला एखादी मदत मिळून जाईल किंवा तुम्हाला परमेश्वराची मदत आहे, परमेश्वराचं वरदहस्त आहे तुमच्यावरती असंही हे कार्ड सांगतं. हे 6 ऑफ किंवा तुमच्या पास्टमधली कोणीतरी व्यक्ती तुमच्या अचानकपणे मदतीला येईल आणि एक तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील असाही काही वेळा याचा अर्थ होतो. दुसरं म्हणजे कोणाची तरी तुम्ही मदत घ्या किंवा असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. पण तुम्हाला मार्ग सापडणार आहे हे मात्र डेफिनेटली कळतं आहे यावरून की एक फक्त तुम्ही एक 6 ऑफ कप्सचं कार्ड असंही सांगते की तुम्ही तुमच्या जे भावना आहेत ना त्या तुम्ही कदाचित शेअर करा इतरांशी किंवा ते एखादी तशी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येईल की त्यांच्याशी तुम्ही त्या तशा भावना शेअर कराल आणि तुम्हाला त्यातून मार्ग मिळून जाईल. पण ही नवीन बिगिनिंग आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे, हे सक्सेसचं कार्ड आहे. सो तुम्हाला पॉझिटिव्ह न्यायचं आहे. सो तुमचा जो काही प्रश्न असेल ना त्याच्यावरती उत्तर हो हेच आहे. अ टाईम टू गिव्ह रॅदर दॅन टेक. एक हे कार्ड आहे मे बी असं आहे की तुम्ही एक प्रेम द्या स्वतःला किंवा एक फक्त तुम्ही एक म्हणता ना की ओव्हरऑल ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक पूर्ण बुडून न जाता एक कुठेतरी थोडासा वेळ स्वतःला द्या, एक स्वतःचा विचार करा, एक प्रेम द्या स्वतःला असं काहीच आहे. सो लक तर तुम्हाला इथे आहे, लकचं कार्ड आहे तुम्हाला. सो तुम्हाला या सिच्युएशनवरती कंट्रोल मिळवणार हे ठरलेलंच आहे. सो तुम्हाला कसं वाटलं रीडिंग हे सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. फाईल नंबर 3 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचा क्रिस्टल आहे ग्रीन जेड आणि तुमचं कार्ड आहे मातंगी. तुमचं बॉटम ऑफ द डेक एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड हे फार पोटेंट कार्ड आहे. एखादं बीज असेल की ज्याच्यामध्ये एक रोपटं एक मोठं
वृक्ष होण्याचं सामर्थ्य असेल अशा प्रकारची एखादी संधी, भौतिक जगतातली संधी, मटेरियल रिसोर्सेस तुमचे वाढण्याची किंवा फायनान्सेस रिलेटेड किंवा मग तुमच्या भौतिक सुखसुविधा ज्याने वाढू शकतील अशी एखादी संधी तुमच्यात किंवा त्याच्यावरती तुम्ही काम करताय ती संधी तुमच्या आयुष्यात येऊ घातली आहे. सो फर्स्ट कार्ड जे आहे ते हर्मिटचं आहे. 7 of Cups, the Hierophant, Page of Wand, 8 of Wand, a new start is coming. म्हणजे बरोबर खरोखरच न्यू स्टार्ट इज कमिंग. Be a light to others. You have a powerful message to share. Shine your light on the world so that others can learn from you. आणि ही संधी अशी असणार आहे ना, ही नवीन स्टार्ट तुमच्या आयुष्यामध्ये अशी असणार आहे ती तुम्हाला खूप तो आनंद देऊन जाणार आहे बघा. आणि ह्या तुमच्या स्पिरिट्सचं मी आत्ताच तुम्हाला उत्तर सांगते. ह्या स्पिरिटचं उत्तर येस असं आहे. फॉरगिवनेस, टुगेदर. सो ही संधी आलेली आहे तुमच्याकडे जी खूप पोटंट आहे. एक बऱ्यापैकी तुमच्या आयुष्यामध्ये क्रिएटिव्हिटी, एन्जॉयमेंट, एक बॅलन्स लाईफ आणणारी आहे. त्यावरती विचार करून त्याचं सिलेक्शन करणं गरजेचं आहे असं काहीतरी 7 of Cups सांगतं. तुम्ही स्वतःचे इंट्रोस्पेक्शन करा, एक नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न केला त्या रिलेटेड जी संधी आलेली आहे ना त्यातून एखादं मेंटरकडून किंवा मग तुम्ही स्वतःचं एक स्वतःसुद्धा एक त्यावरती विचार करून नॉलेज मिळवणं गरजेचं आहे. इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे. त्या संधीबाबत ती कशी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला घेता येईल, एक त्याचं कसं स्वागत करता येईल की त्यातून एक बरेचसे फायदे कसे तुम्हाला मिळवता येतील त्याचा तुम्ही विचार करायचा. ही संधी खूप पोटंट आहे. एक काळजीपूर्वक तुम्हाला विचार करायचा. 7 of Cups कार्ड सांगतो. दुसरं म्हणजे 7 of Cups तुम्हाला बऱ्याचपैकी पॉसिबिलिटीज आता ओपन होतील असंही सांगतं. सो तिथे एक चॉईस आहे, विचारपूर्वक करा. एखाद्या कोणत्या तरी मेंटरचा, एखाद्या गुरूंचा सल्ला घ्या. त्यातल्या एक्सपर्टाईज डिसिजन कोण देऊ शकेल, एखादं नॉलेज देऊ शकेल, एखादं त्या व्यक्तीकडून काउन्सिलर वगैरे असेल तर त्या व्यक्तीकडून तुम्ही त्याविषयी नॉलेज घेऊन मग त्याचं सिलेक्शन तुम्ही करू शकता, ते चॉईसेस करू शकता. पण ही जी संधी आहे ना ही वर्क लेवलला आहे आणि ती तुम्हाला बरंच काही देऊन जाणार आहे. एक तुम्ही क्रिएटिव्हली एक्सप्रेस करू शकता. तुम्हाला तुमचे आतले जे सुप्त गुण आहेत ना ते या संधीमध्ये, ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्यामध्ये तुम्ही खूप छानपणे व्यक्त करू शकता. एक असं काहीसं दिसतं आहे. सो 8 of Wand हे सांगतं की मे बी कदाचित त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एखादा मॅसेज येईल किंवा ज्या क्षणी तुम्ही ही संधी ॲक्सेप्ट कराल, तुमच्या आयुष्यामध्ये आणाल, त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी गतिमान होऊन जातील असं काहीसं इथे दिसतं आहे. सो इथे एक ह्या संधीमुळे खूप ॲबंडन्स तर येईलच, पण मे बी कदाचित तुमच्या लाईफमध्ये ना एक चांगली माणसं जोडली जातील असं काहीसं दिसतं. तुम्ही फार एन्जॉय कराल. ही संधी मे बी कदाचित एक कलेक्टिव्हली काहीतरी करण्याची असू शकते. ग्रुपिंगमध्ये कदाचित करण्याचं असेल. मे बी तुम्ही कदाचित एखादी पार्टनरशिपमध्ये काही करू शकता किंवा मग युनिटीमध्ये काहीतरी करणार की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲबंडन्स मिळणार आहे, एक प्रॉस्पेरिटी मिळणार आहे, हे एवढं मात्र नक्की. आणि ती स्टार्ट सुरू होते तुमच्या आयुष्यामध्ये. देन हे न्यू मून सांगतं आहे की आता ही हळूहळू भरभराटच होत जाणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. सो ही संधी अगदी पोटंट आहे. जे काही तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर येस आहे असं तुम्हाला हे रीडिंग कसं काय रेझोनेट होतं तुमच्या सिच्युएशनला ते पहा. पण इथे जे काही कार्ड्स आहेत ते मी तुम्हाला रीड करते.
की त्यावरती तुम्ही व्यवस्थित चाकल्याने विचार करा, इंट्रोस्पेक्शन करा स्वतःचं, तुमची स्वतःची कंडिशन काय आहे सध्या, तुम्ही कुठपर्यंत आहे, ही संधी तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी तुम्ही केपेबल आहात की नाही, तुम्हाला कुठल्या बाजूने स्वतःला एक हे करावं लागेल, स्वतःला कसं डेव्हलप करावं लागेल, तुम्ही याचं विजडम मिळवण्याचा प्रयत्न करा. मे बी कदाचित तुम्हाला त्यासाठी ट्रॅव्हल पण करावं लागेल असंही सांगतं द हर्मिटचं कार्ड. कदाचित तुम्ही मे बी कदाचित एकट्याने जाण्याचा निर्णय घ्याल आणि एकट्यानेच काहीतरी करण्याचा निर्णय घ्याल. ऑपॉर्च्युनिटीज बऱ्याच ओपन होणार आहेत. सो एक्सपर्टाईज व्ह्यू घ्या आणि पुढे जा आणि एक खूप लाईफ एन्जॉय कराल तुम्ही यानंतरचं असं दिसतं आहे. खूप सक्सेस तर आहेच डेफिनेटली. 8 ऑफ वॉन्ड्स सक्सेस तुम्हाला दाखवतं, पण मे बी काहीतरी युनिटीने करा किंवा बऱ्याच लोकांचा तुम्हाला सपोर्ट मिळेल. एक जेव्हा ही संधी तुम्ही तुमच्या आयुष्यात आणणार ना, ही जी काही गोष्ट तुमच्या आयुष्यात येणार आहे त्यानंतर एक बऱ्याच जणांचा तुम्हाला सपोर्ट, मे बी तुम्ही कदाचित खूप सोशलाइज वगैरे व्हाल, तशा प्रकारची एखादी ही संधी असावी. सो हा एक गायडन्स मला यामध्ये दिसतो आहे. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 4 तुमचं कार्ड आहे गौरी देवी, हे रूप आहे कालीमातेचं, आणि तुमचा क्रिस्टल आहे ॲमेथाइस्ट. तुमचं बॉटम ऑफ द डेक कार्ड नाईट ऑफ कप्सचं आहे. कदाचित एखादी इमोशनल संधी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ घातलेली आहे किंवा मग एखाद्या कुठल्या तरी प्रोसिजरमध्ये तुम्ही आहात. मे बी कदाचित काहींच्या बाबतीत एखादा ट्रीटमेंटची प्रोसिजर असू शकते, एखाद्या आजारपणावरती एखादी प्रोसिजर चालू आहे, औषधपाणी चालू आहे. तो एक असं असू शकतो की किंवा काहींच्या बाबतीत एक नवीन इमोशनल संधी, एखादं प्रेम तुमच्या आयुष्यात येत असेल. 6 ऑफ वॉन्ड, किंग ऑफ स्वॉर्ड्स, 3 ऑफ पेंटॅकल्स, 4 ऑफ पेंटॅकल्स आणि 4 ऑफ वॉन्ड. हॅव फेथ इन युअर ड्रीम्स, असं वॅक्सिंग क्रेसेंट मूनचा मेसेज आहे. हॅव फेथ इन युअर ड्रीम्स. 4 ऑफ वॉन्ड दाखवते की तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळणार आहे. आर्किंजल मायकल यांचा मेसेज आहे, प्रायोरिटाईज सेल्फ केअर. यू डू सो मच फॉर अदर्स. इट्स टाईम फॉर यू टू एक्सपिरियन्स द लव्ह यू डिझर्व अँड लेट अदर्स हेल्प यू. तुम्ही कुठेतरी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे, तुमच्या स्वतःकडे बघण्याची. सतत दुसऱ्याचा विचार करता तुम्ही, पण तुम्हाला तिथे कुठेतरी स्वतःचा विचार करण्याची गरज आहे, असं आर्किंजल मायकल यांचा सल्ला आहे. इनजस्टिस असं कार्ड आहे. आणि दुसरं आहे स्टे ऑन टार्गेट. अगदी सेम मेसेज आहे, हॅव अ फेथ इन युअर ड्रीम्स, स्टे ऑन टार्गेट. तुम्ही जे काय अचीव करण्याचा प्रयत्न करा, जो काही तुमचा प्रश्न आहे ना त्याच्यावरती फोकस राहू दे, असं तुम्ही म्हणणं आहे. तुम्ही काही वेळा काही गोष्टी स्वतःहून इम्बॅलन्स करताय लाईफमध्ये, असंही इथे इनजस्टिस हे जे काय आहे ना सिच्युएशन तुम्ही इम्बॅलन्स करताय, ह्याच्यामध्ये तुमची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट आहे, असंही इथे काढलं. सो तिथे तुम्ही फोकस राहा, कुठेही एका टार्गेटपासून हलू नका बाजूला. आणि दुसरं म्हणजे स्वतःची काळजी घ्या. हा ओरॅकलचा गायडन्स आहे. तुमच्या ड्रीम्सवरती तुम्ही विश्वास ठेवाच की ते पूर्ण होणारच आहे. डेफिनेटली त्याचं आउटकम इथे दिसतं आहे. 4 ऑफ वॉन्ड. 4 ऑफ वॉन्ड हे सगळ्या गोष्टी अलाईन होणं लाईफमध्ये एखादं विजयाचं कार्ड आहे. सो एक स्टॅबिलिटी येणं आयुष्यामध्ये, हे पिवळ्या रंगाचं, आणि त्यामुळे एक पॉझिटिव्हिटी आहे, अफर्मेशन आहे या 4 ऑफ वॉन्डमध्ये. सो एक व्हीनस इन ॲरिसची हे आहे एनर्जी. तो तुम्ही एखादा मे बी एखादं असं लग्नाचा वगैरे विषय असेल तर ते लग्नही जमून जाईल असं दिसतं आहे. किंवा युनियन काही करायची असेल, पार्टनरशिप काही करायचं असेल, एकत्र यायचं असेल युनिटीमध्ये काही, तर तीसुद्धा इथे होऊ शकते. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीवरती पैशावरती होल्ड मिळणार आहे तुम्हाला.
तुम्ही बऱ्यापैकी पेंटिकल्स अचीव करणार आहात. मटेरियल गेन्स पण आहेत तुमच्या इथे. सो एक कुठली तरी प्रोसेस आहे, त्याच्यातून तुम्ही आता सध्या जात आहे, असा काहीसा अर्थ इथे होऊ शकतो. पण इथे तुम्हाला मेसेज आहे की तुमची जी उद्दिष्ट आहेत, तुमचे जे काही ध्येय आहे, कारण तुम्हाला मूवमेंट करायचीच आहे, तुम्हाला मार्गक्रमण करायचं आहे, तुम्हाला सतत मूवमेंट करायची आहे, कुठेही थांबायचं नाही आहे. काही ऑब्स्टेकल्स जरी आली तरी तुम्हाला मूव्ह करायचं आहे. कुठलीही प्रोसेस आली, ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि अप्रोच तुमचा हा जेंटली असू दे, कंपॅशनेट असू दे, कुठल्याही प्रकारे एक नको, एक निगेटिव्हिटी नको, एक मनावरला बॅलन्सिंग ठेवून तुम्ही या मार्गक्रमण करा. जे काही तुम्हाला हवं आहे त्या दृष्टीने टार्गेटवरती लक्ष ठेवा. आणि दुसरं गोष्ट स्वतःच्या एक जे आहे ना, स्वतः तुम्ही जे काही काम करताय, जे अचीव करताय ना, एक ते डेफिनेटली एक पब्लिक रेकग्निशन त्याला मिळणार आहे, असं इथे काहीसं दिसतं आहे. ते मे बी तुमच्या सिनियर्सच्या दृष्टिक्षेपात येईल, तुमचं काम नावाजलं जाईल, असंही आहे. दुसरं म्हणजे एक प्रॅक्टिकॅलिटी वापरा, असा किंग ऑफ सोर्ड्सचा इथे सल्ला आहे तुम्हाला. कुठेही तुमचा एक अप्रोच हा तुमचा सॉफ्ट जेंटल असू दे. तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या मटेरियल गोष्टींवरती होल्ड मिळवणार आहात तुम्ही. एक पजेशन्स मिळतील तुम्हाला, असं दिसतं आहे. सगळ्या गोष्टी अलाईन होतील, काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्या गोष्टी अलाईन होणार आहेत असं दिसतं आहे या कार्ड्सवरून. सो तुमचा जो काही प्रश्न आहे ना, त्याला उत्तर पॉझिटिव्ह आहे. फक्त तुमचं इंटेलिजन्स वापरा, आणि दुसरं म्हणजे तुमचं काम हे जास्तीत जास्त हायलाईट करण्याचा प्रयत्न करा. एक उंचावरून जसं याने हे केलेलं, ती जी त्याची वॉन्ड आहे ती हायलाईट केलेली आहे, तिला डेकोरेट केलेलं आहे. सो तुमचं जे काही काम आहे ना, ते बऱ्याच लोकांच्या दृष्टिक्षेपात येऊ दे, अशा पद्धतीने तुम्ही ते प्रेझेंट करा. तुमचं प्रेझेंटेशन छान असू दे, असं इथे. त्यामध्ये तुम्ही ती प्रॅक्टिकॅलिटी वापरा. एक तुमचे विचार क्लिअर हेड असू दे. आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्हाला कसा अप्रोच घ्यावा लागेल त्यासाठी इन कंजंक्शन आहे ते तुम्ही पहा. काही वेळा काही एक्सपर्टाईज व्ह्यूज किंवा ते करताना काही एक्सपर्ट लोकांचे काही व्ह्यूज तुम्हाला जे घेता आले, तुम्हाला तुमचं काम कोणाला दाखवून घेता आलं, तर तेही बरं होईल. म्हणजे त्यामध्ये जर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायचे, स्किल डेव्हलपमेंट काही करायची असेल तर. सो जॉब रिलेटेड वगैरे हा प्रश्न असेल तर डेफिनेटली त्याचं हे आहे, हे सक्सेस मिळणार आहे. एखाद्याचा लग्नाविषयीचा जर असेल काही प्रश्न किंवा युनियनमध्ये येण्याचा, तर डेफिनेटली एक अप्रोच तुमचा जेंटल असू दे आणि तुमचं डेफिनेटली स्वागत होईल. एक स्वतःला एक चांगल्या दृष्टीने प्रेझेंट करा. त्याही बाबतीत सांगता येईल की एक तसं काही कारण इथे माणसांची इन्व्हॉल्वमेंट जास्त दिसते. पब्लिक इकडे आहे, इथे पण पब्लिक आहे. सो मे बी फॅमिलीज एकत्र येणं, एखादं फंक्शन होणं किंवा असं असू शकतं. किंवा जे काही तुम्ही करताय, जे काही तुम्ही एक्सप्रेस करताय क्रिएटिव्हली, मे बी कारण बॉन्ड्स आहेत. सो क्रिएटिव्हली जे काही एक्सप्रेस करतायत ते मे बी एक पब्लिक कन्सर्न असू शकतो. पब्लिकमध्ये तुम्ही जास्त वावरताय. सो इथे जेव्हा वावरताय ना, तेव्हा स्वतःवरती एक लक्ष देण्याचा प्रयत्न करा. स्वतःला प्रायोरिटीज द्या, स्वतःची सेल्फ केअर करा. इथे स्वतःला इनजस्टिस होऊ देऊ नका कुठल्याही बाबतीत. टार्गेटवरती लक्ष द्या, काय आपल्याला अचीव करायचं आहे, तुम्ही डेफिनेटली ते अचीव करणार आहात. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर येस आहे. सो तुम्हाला हा गायडन्स कसा वाटला ते नक्की कळवा. आणि आवडला असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहता. फाईल नंबर 5, वेलकम टू रीडिंग. तुमचा क्रिस्टल आहे ब्लॅक ऑब्सिडियन. तुमचं कार्ड आहे कालीमातेचं दक्षिणा, हे रूप आहे. तुमचं बॉटम ऑफ द डेक कार्ड आहे ना, ते मदर ऑफ वॉन्ड, क्वीन ऑफ वॉन्ड्स आहे.
द स्टारचं कार्ड आहे, 5 ऑफ वॉन्ड, 9 ऑफ वॉन्ड, जस्टिस, हाय प्रिस्टेस. मून मेसेज आहे, युअर ड्रीम्स नीड अ प्रॅक्टिकल प्लॅन. आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे, प्रे फ्रॉम द हार्ट. प्रेयर रिअली कॅन मूव्ह माउंटेन्स. रीच आउट टू द डिवाइन विथ युअर हार्ट्स कन्सर्न. वॉच मिरॅकल अनफोल्ड. कन्फ्युजन हे कार्ड आहे. क्लोज्ड, नो हेल्प हिअर हे कार्ड आहे. कन्फ्युजन आणि नो हेल्प हिअरचं कार्ड असं दाखवत आहे की काही जी काही सिच्युएशन आहे ना तुमची आता सध्या, जो काही तुमचा प्रश्न आहे त्याच्याशी रिलेटेड बरंच तुमच्या मनामध्ये एक मतभेद, कॉन्फ्लिक्ट्स, कन्फ्युजन, इल्युजन्स बऱ्यापैकी आहेत. मग मे बी कदाचित तुम्हाला असं वाटते की काय आता रस्तेच बंद झालेले आहेत की काय, काही कुठून हेल्प आपल्याला मिळेल, याच्यावरती कधी सोल्युशन मिळेल की नाही, असा मे बी कदाचित तुम्हाला त्याचा असं वाटतं आहे. पण मे बी कदाचित काहींच्या बाबतीमध्ये ना काही गोष्टी आहेत अजून हिडन नाही आहे, ज्या हिडन आहेत की जे फॅक्ट्स आहेत ते एक नजरेसमोर येत नाही आहे आणि त्यामुळे हा गोंधळ उडालेला असू शकतो. सो इथे एक मेसेज आहे की तुम्हाला तुमचं थोडंसं बॅलन्सिंग करायचं गरज आहे. एक प्रेयर करा तुम्ही, मे बी कदाचित मेडिटेट करा किंवा स्वतःच्या मनाला एक बॅलन्स करा. तुम्हाला मिळून मेसेज आहे युअर ड्रीम्स नीड अ प्रॅक्टिकल प्लॅन. किंवा तुमचं जे काही उद्दिष्ट असेल ना तिथे जाण्यासाठी एक तुमच्याकडे प्लॅन ए आणि तो फसला तर प्लॅन बी सुद्धा रेडी असणं गरजेचं आहे. सो इथे तुम्ही स्वतःला जस्टिसचं काळ काय सांगतं, बॅलन्सिंग करा. तुमचे विचार हे सरळ राहू दे, सत्याचा मार्ग पकडा, विचार सरळ राहू दे तुमचं, तुमच्या बाबतीत न्यायच होईल डेफिनेटली. पण इथे तुम्ही इन कंजंक्शन टू हाय प्रिस्टेस आहे. सो तुम्ही तुमच्या ना अनकॉन्शियस मन आणि तुमचं कॉन्शियस मन याला बॅलन्स करा. कारण बाहेर तुम्ही व्यक्त होत आहे ते वेगळं आहे आणि आतमध्ये तुमची रिॲलिटी वेगळी आहे, असं काहीसं मे बी असावं. सो त्यामुळे ही कन्फ्युजन्स वाटते. कदाचित तुम्हाला जे काय हवं आहे आणि तुम्ही तुमचा अप्रोच जो काय आहे किंवा तुमच्या आजूबाजूची आताचे जे काही सिच्युएशन आहेत त्यांचा मेळ होत नाही आहे. सो इथे एक स्वतःचे इंट्रोस्पेक्शन असणं गरजेचं आहे, असं जस्टिसचं कार्ड सांगतं आहे, हाय प्रिस्टेसचं कार्ड सांगतं आहे. कदाचित तुम्ही एक सातत्याने प्रयत्न करताय. 5 ऑफ वॉन्ड एक कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे. ऑलवेज 5 नंबर हा कॉन्फ्लिक्टचीच एनर्जी दाखवतो. पण इथे काय आहे की तुम्ही स्वतःशीच तुमचं कॉन्फ्लिक्ट आहे किंवा मग तुम्ही फार कॉम्पिटिशन एखादी फेस करताय. तर इथे कार्ड्समध्ये तर असं आहे की तुम्हाला होप्स ठेवायला काहीच हरकत नाही आहे. मदर ऑफ वॉन्ड आहे. सो मे बी तुम्ही खूप क्रिएटिव्ह आहात. एक तुमच्यामध्ये डिझायर्स आहेत, खूप काहीतरी अचीव करण्याच्या, खूप काही मोठं भव्य दिव्य करण्याच्या डिझायर्स असू शकतात. एक सोशल पर्सन देखील तुम्ही असू शकता की एक सोसायटीमध्ये वावरताय, 4 लोकांना फेस करताय, कम्युनिकेट करताय, असं एखादं तुमचं व्यक्तिमत्व असू शकतं. आणि एक तुम्हाला ना जे हवं ना, जे इमॅजिन करणार ना त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लवकरात लवकर आयुष्यात कधी येतील याबद्दल तुमच्या एक खूप जोश असेल. मे बी एक खूप डिझायरस असाल तुम्ही की काही करून त्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणायचं आहे, काहीतरी करून ते मॅनिफेस्ट करायचं आहे. तर इथे होप्सचं कार्ड आहे. द स्टारचं कार्ड काय सांगतं की तुम्हाला होप्स आहेत, ते सगळं फुलफिल करण्याचे डेफिनेटली होप्स आहेत. ते तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी येतील. काही वेळा काही गोष्टी ज्या तुम्ही दजावत नाही त्या मे बी तुम्हाला कराव्या लागतील आता. हे जे काही तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी. पण इथे जे आहे ना ही दोन कार्ड सांगतात, 5 ऑफ वॉन्ड आणि 9 ऑफ वॉन्ड. ही 5 ऑफ वॉन्ड ही लाईक एक जनरॉसिटी आणि अनसेल्फिशनेसची पण एनर्जी आहे. सो ते तुम्ही अंगी बाणवणं गरजेचं आहे की एक हार्ट तुमचं प्युअर राहू दे. परमेश्वराची प्रार्थना, परमेश्वरावरती विश्वास ठेवा. एक स्वतःचं हार्ट चांगलं राहू द्या, मन ते कुठेही दुखवलं जाऊ नका आणि दुसऱ्यांनाही दुखवू नका. ही जनरॉसिटीची एनर्जी आहे 5 ऑफ वॉन्ड. ही लाईक सॅटर्न इन लिओची एनर्जी, अनसेल्फिशनेसची. सो तिथे तुम्ही आहे ना जे काही तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करता तिथे कुठेही दुसऱ्याला दुखवता कामा नये. हा एक तुमचा अप्रोच असू दे.
दुसरं एक आय मीन याचा मॅटर मदर ऑफ वॉन्डसुद्धा आहे की तुम्ही एक प्रोटेक्टिव्ह स्वतःसाठी आहात ना, तसे इतरांसाठी सुद्धा प्रोटेक्टिव्ह व्हा. 9 ऑफ वॉन्ड तुम्हाला एक ऑप्टिमिझम सांगतं आहे. ही एक ऑप्टिमिझमची एनर्जी आहे 9 ऑफ वॉन्ड, लाईक मून इन सॅजिटेरियस. सो सकारात्मकता सोडू नका. तुम्हाला सातत्याने मे बी कदाचित तो तुमचा स्वभाव असू शकतो. 9 ऑफ वॉन्डचं कार्ड जो तुमच्या स्प्रेडमध्ये आहे की एक परत एकदा बाउन्स बॅक व्हायचं, परत एकदा काम करायचं, भले फेल्युअर होते, परत एकदा करायचं. पण त्या सतत फेल्युअरमुळे काय होतं, काही वेळा आपल्याला आपल्या क्षमतांबद्दल कन्फ्युजन निर्माण होतं की डेफिनेटली आपल्यामध्ये क्षमता आहेत की नाही. तर सांगायचं असं आहे की मदर ऑफ वॉन्ड तुमचं बॉटम ऑफ द डे काय, तर डेफिनेटली तुमच्यामध्ये खूप करेज आहे, खूप धाडस आहे, खूप वर्सेटाईल व्यक्तिमत्व आहात तुम्ही. तुमच्यामध्ये खूप स्ट्रेंथ आहे, क्रिएटिव्हिटी आहे, इनबिल्ट क्रिएटिव्हिटी आहे. तुम्हाला कुठून बाहेरून आणायची गरज नाही, फक्त ती ॲक्टिवेट करण्याची गरज आहे. सो एक ते तुमचे जे फोर्सेस आहेत, ज्या तुमच्या मे बी तुमच्या काही गोष्टी तुम्ही अगदी एखादी गोष्ट सहजपणे एखादी गोष्ट इमॅजिन करून ती वास्तवात आणता, असं एक सतत तुम्ही काही ना काही रिॲलिटी तुमच्या मे बी आयुष्यामध्ये घडवता, जे मनात आणता ते करता. ती तुमच्यात तुमची एक सवय आहे की जे हवं ते घडवायचं, त्याचा उपभोग घ्यायचा. सो मे बी बाउन्स बॅक सतत होऊन काही गोष्टीमध्ये तुम्हाला फार श्रम करावे लागतात. 5 ऑफ वॉन्ड इन कंजंक्शन विथ 9 ऑफ ही एक्झॉशनची एनर्जी आहे. सो तुम्ही एक्झॉस्टेड होत आहे, पण ऑप्टिमिझम तुमच्यामध्ये आहे, तुम्ही ते सहसा सोडत नाही. सकारात्मक तुम्ही परत नव्याने सुरू करता. तर इथे तुम्हाला तेच सांगितलं आहे की एक तुमचा अप्रोच आहे ना, जरा प्रॅक्टिकल असू दे. प्रॅक्टिकल अप्रोच आहे, कारण मदर ऑफ वॉन्ड ही बिझनेस माइंडेड आहे मुळात. ती प्रॅक्टिकल आहे, सोशल आहे. सो तुमच्यामध्ये त्या गोष्टी आहेत, फक्त ॲक्टिवेट करण्याची गरज आहे. सो तिथे एक बॅलन्सिंग करा. विचार स्ट्रेट राहू दे, क्लिअर हेड राहू दे तुमचं, आणि एक आपल्या सबकॉन्शियस मनाशी कनेक्ट राहा. एक मे बी कदाचित तुम्हाला तुमचं मनच काही गोष्टींच्या बाबतीत एक दिशा देऊन जाईल. आणि ही जी कन्फ्युजनची जी आहे ना, त्यावरती लवकरात लवकर बॅलन्स आणण्याचा प्रयत्न करा. ही जी आहे ना, आणि काही हे कुठल्याही प्रकारे हे जे तुमच्या मनाची अवस्था आहे की तुम्हाला असं वाटतं की सगळ्या गोष्टी आता सगळे दरवाजे मदतीचे बंद झाले आहेत, तर आता असं नाही आहे. एक तसं जर तुम्हाला असं वाटत असेल तर कदाचित एक परमेश्वराकडे थोडंसं लीन होऊन एक प्रेयर करा, विश्वास ठेवा युनिवर्सवरती. तुम्हाला फक्त एक सगळ्या गोष्टी या प्लॅनिंगने करून पुढे जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. डेफिनेटली तुम्हाला याचं यश मिळणार आहे, कारण होप्सचं कार्ड, ह्याला कुठलंही निगेटिव्ह मिनिंग नाही आहे. सो हे स्टारचं कार्ड तुमच्या स्प्रेडमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला खूप चांगले होप्स आहेत, पुढे काहीतरी खूप चांगलं अचीव करण्याचं होप्स आहेत. सो हा एक उत्तर आहे. बघा तुमच्या प्रश्नाला कसं रेझोनेट होतं आहे. आणि तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असंच पाहत राहा. थँक्यू.